नागपूर विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिव्यांग बांधवांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। या ठिकाणी 3 चाकी दुचाकी घेऊन जे आहेत त्या ठिकाणी दिव्यांग पोहोचलेले आहेत। आपल्या विविध मागण्यांना घेऊन जे आहेत ते दिव्यांग आक्रमक झालेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याशिवाय मागे जाणार नाही असे आंदोलकांचं म्हणणं आहे। भाऊ काय सांगणार तुम्ही? थेट आंदोलक या ठिकाणी वाहन घेऊन पोहोचलेले आहेत, काय मागणी आहे दिव्यांगांची? प्रशासन हमारी सुन नहीं रहा है, इसीलिए हम यहाँ पे आज आए हैं। उस दिन मोर्चा पूरा डिसॉल्व करने लगा है। पुलिस प्रशासन ने अपने दबाव में बल प्रयोग किया गया, विकलांगों को मारा गया उस दिन पुलिस द्वारा। इस वजह से आज हम लोग यहाँ पे आए। आज डिटेक्शन करने, हम गिरफ्तारी देने आए, या तो फिर हमको शिंदे साहब से मुलाकात करवाई। संजय गांधी निराधार के जो 1500 रुपए दिए जा रहे हैं अभी लाड़की बहन के वही। आणखी दिव्यांगात काय सांगणार तुम्ही? दोन्ही हाताने दिव्यांगात, पंजे हाताचे नाही, काय मागण्या घेऊन आलेल्या आहेत तुम्ही आंदोलन करतात विधान भवनाच्या बाहेर? आमची राज्य सरकारला प्रमुख मागणी आहे की आमचं जे 1,500 मानधन आहे ते 6,000 करण्यात यावं। आम्हाला काहीतरी व्यवसाय करण्यासाठी 10 लाख रुपये कर्ज हे बिनव्याजी देण्यात यावं आणि अपंगांना स्टॉल लावण्यासाठी कुठेतरी गर्दीच्या ठिकाणी, बस स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, या ठिकाणी प्रमुख ठिकाणी स्टॉल देण्यात यावे। त्याला अर्थसहाय्य म्हणून 5 लाख रुपये शासनाने मोफत देण्यात यावे। विवाह झाल्यानंतर त्यांच्या संसारासाठी 2.5 लाख रुपये या अर्थसहाय्य देण्यात यावं। किती वेळ इथं थांबणार? खूप वेळचे तुम्ही थांबलेले आहेत, काय मागण्या आहेत, काय सांग? आमच्या सरकारला एकच मागणी आहे की आम्हाला त्वरित चर्चेला बोलून आमच्या अपंगाच्या मागण्या सोडवाव्यात। आपण बघू शकतो विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर संपूर्ण दिव्यांग बांधव आलेले आहेत, त्यांच्या विविध मागण्या आहेत। सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आमची भेट घालून द्या, त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असं जे आहे ते पवित्र त्यांनी घेतलेलं आपण बघू शकतो। मुख्य प्रवेशद्वारावर हे त्याच्या दिव्यांग लोकांच्या ज्या काही बाईक असतात त्या बाईक घेऊन या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत आणि आपल्या आंदोलनावर या ठिकाणी ठाम आहेत जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत भेट घालून देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे। कॅमेरामन मनीष विचारेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।